की ही अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा वापरलेली आहे। बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत। आमदार बच्चू कडू जी, खरं तर इतक्या मोठ्या थाटामाटात स्वागत झालं शिवसेनेमध्ये, शिंदेंनी त्यांना अगदी खुशीनं आत घेतलं आणि ही भाषा संजय दिना पाटलांची काय म्हणायचं? नाही, ते चुकीचं आहे। खरं तर चुकून त्या अशा प्रकारचं भाष्य वापरलं असेल तर मला वाटते त्यांचा संदर्भ तुम्हाला पत्रकारांना शिव्या द्यायचा निश्चितच नसेल। एखाद्या कुठल्या तरी प्रसंगातून तो शब्द आला असेल असं वाटतं आणि त्यांनी मला वाटते स्पष्ट त्यांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। अशा प्रकारची भाषा त्यांनी बोलू नये, कारण पत्रकार हा फार महत्वाचा विषय आहे। आता ते एखाद्या ह्याच्यामध्ये वातावरणात सहज त्यांनी जे म्हणतात ना चिडचिड झाली असं किंवा अधिक काही एखाद्या जाणीवपूर्वक तुम्हाला अपमानित करण्याचा तर प्रयत्न ते निश्चित करणार नाही संजय पाटील। नक्कीच, मात्र आता ते सुद्धा खरंच या सगळ्या संदर्भात माफी मागणार का हे पाहावं लागेल। धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। तर बच्चू कडू यांनी माफी मागितलेली आहे संजय दिना पाटील यांच्या वतीनं पत्रकारांची। दिल्लीत कशासाठी हा प्रश्न आहे? त्यांना कुठला धोका होता, थ्रेट होता का, तसा काही आवाज होता का? आणि जर सुरक्षा घेऊन जर पत्रकारांना धमकी देत असतील तर सर्वसामान्य माणसाचे हाल काय असतील? आणि हे सगळं पोलीस संरक्षणाखाली चाललंय। त्यामुळे राज्य कायद्याचं आहे का म्हणजे आधी गुंड पाळायचे, मग आता पोलीस संरक्षणाखाली तुम्ही जर पत्रकारांना धमकी देताय, यासारखी कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रात आहे का नाही हा प्रश्न आहे। आणि दिली का आणि कशासाठी दिली आणि देणाऱ्यांनी मग कुठल्या आधारावर दिली हे जनतेसमोर आलं पाहिजे आणि यांची सुरक्षा व्यवस्था काढून तात्काळ घेतली पाहिजे। गेल्या 2 दिवसांपासून तुम्हाला अनेक प्रश्न विचारले गेले, सगळेच प्रश्न, त्यांचं म्हणणं आहे की मला कुणी प्रश्न विचारू नका, लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांचं उत्तरच द्यायचं नाही का? आपण ज्यावेळेस जनतेचं लोकप्रतिनिधी निवडून येतो त्यावेळेस प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक माणसाचा आपला अधिकार असतो की प्रश्न विचारायचा आणि ती प्रश्नाची उत्तर लोकप्रतिनिधी दिलीच पाहिजेत। ह्यात जर प्रश्न विचारू नका असं कोण म्हणत असेल मग ही लोकशाही आहे का नाही? तुम्ही लोकशाहीतून निवडून येता आणि तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत, हे चुकीचं आहे आणि अत्यंत म्हणजे हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरं तर अशा नेत्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही। त्याची स्थिती कशी आहे त्यांनाच माहीत, पण नाही, परंतु आता पक्षांतर करताना त्यांची मानसिक स्थिती सरळ नसल्यामुळे अशी वक्तव्य होतात। त्याची स्थिती कशी आहे माहीत नाही। मानसिक स्थितीमुळे असं करतात का सत्तेची मस्ती आहे म्हणून असं करतात हा प्रश्न। तुम्ही म्हणत होता की आजचा दिवस पुढे काळा दिवस तुम्ही उल्लेख करत, म्हणजे असं जर एका पोलीस संरक्षणाखाली पोलिसांच्या समक्ष पत्रकारांना धमकी दिली जात असेल तर निश्चितच महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे। मला परत एकदा प्रश्न विचारायचा आहे की मी जसा उल्लेख केला, तुम्ही मागणी करणार आहात का अशा पद्धतीनं जर कायद्याचं उल्लंघन पोलीस संरक्षण सुरक्षा काढून घ्यावी याबद्दलची तुम्ही मागणी करणार आहात का? सभागृहाचं कामकाज देखील सुरू आहे साई खासदारांची यात तर संरक्षण द्यायची मी सुरुवातीपासून विचारतोय की काय गरज होती, याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे। म्हणजे यांना वायपला सुरक्षा कुठल्या गोष्टीसाठी दिली? आज पोलिसांकडे दुसरी कामं नाहीत का? मनुष्यबळ कमी आहे, जेवढे बाकीचे गुन्हे एवढे वाढलेले आहेत। आपण बघतो कार रेल्वेमध्ये चाकू हल्ला झाला, असे गुन्हे घडत असताना, गुन्हेगारी एवढी वाढली असताना, पोलिसांकडे पेंडन्सी तपासाची भरपूर असताना मग या लोकांना संरक्षण का दिलं हा मूळ प्रश्न आहे। याच्या बाबतीत सरकारने निवेदन करणं गरजेचं आहे किंवा आम्ही ह्या गोष्टीमुळं यांना संरक्षण दिलं आणि काढून दिलंच कशाला हा माझा प्रश्न आहे। काढून घ्यायचं तर तुम्ही काढून तर घेतलंच पाहिजे, का दिलं याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। चालेल, धन्यवाद।